तर मित्रांनो, मी अमोल सडकर आपल्या एका नवीन भन्नाट अशा फूड ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण आलोय मित्रांनो सांगलीच्या मारुती रोडवरती. मित्रांनो, आपटे फुलवाल्यांच्या बोळामध्येच अभिनंदन भोजनालयाच्या समोरच मित्रांनो एक नाश्ता सेंटर आहे. गेली 40 वर्ष हे नाश्ता सेंटर आहे. नाश्ता सेंटरचं नाव आहे इव्हनिंग नाश्ता सेंटर. तर इथं पदार्थ कसे केले जातात बघूया. चला तर मग आज आम्ही स्पेशली दडपे पोहे तुमच्याकडे मिळतात म्हणून आज आलो होतो. बरं, जवळजवळ सगळ्या हॉटेलमधून आता दडपे पोहे हद्दपार झालेत. बरोबर. पण सांगलीमध्ये मात्र तुमच्या हॉटेलला हे दडपे पोहे दिवसभर मिळू शकतात. हो मिळू. तर आपल्याला दडपे पोहे आणि तुमचं भाजणीचं थालीपीठ कसं केलं जातं थोडक्यात दाखवा मला. दाखवत दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. सुरेश जगन्नाथ सिंग. ओके. आज आता मला काय करून दाखवताय हॉटेलमधलं विशेष गोष्ट कुठली करून दाखवताय? स्पेशल दडपे पोहे. बरं, दडपे पोहे करतोय. ओके, काय घेतो त्यासाठी? पातळ पोहे. पातळ पोहे. हम्म. ओके, म्हणजे चिवडाला जे वापरतात नायलॉन चिवडा- पोहे म्हणतो आपण ते. हा पातळ पोहे ओके. चिवड्याला वापरतात. ओके. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो हे पातळ पोहे हो पातळ घेतलेले आहेत. शेंगदाणे, त्यानंतर शेंगदाणे घेतलेत. कोथिंबीर, ही फ्रेश अशी कोथिंबीर आहे. हो. ओके. खोबरं, ते खोलेलं खोबरं आहे, किसून ठेवलेलं आहे. हो. हे फ्रेश केलं जातं रोजच्या रोज. रोजच्या रोज फ्रेश केलं. ओके 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 ओके. साखर साखर थोडी. मित्रांनो चवीप्रमाणे साखर टाकली. चवीप्रमाणे. ओके. तर मित्रांनो युनिक असा आयटम आता आपण बघतोय तो म्हणजे दडपे पोहे. हा. तर मीठ. थोडस आता चवीप्रमाणे मीठ टाकलं जाईल. विशेष म्हणजे कांदा लसूण काही नसतो याच्यात. त्यामध्ये कांदा लसूण काही नाही. ओके. सर्व पण उपवासाला नाही ना चालणार रे? नाही. उपवासाला नाही चालणार. उपवासाला नाही. आता थोडासा हा लिंबू पिळा जातो. तर महाराष्ट्रात मित्रांनो दुर्मिळ होत चाललेला पदार्थ म्हणजे दडपे पोहे. कारण बऱ्याच हॉटेलमधून आता हा पदार्थ मिळत नाही. पण सांगलीमध्ये जरा कधीही आलात तुम्ही तर या हॉटेलवरती या, तुम्हाला दडपे पोहे नक्की मिळतील. समोर बघू शकता फ्रेश असा लिंबू आता त्यामध्ये रस काढून घेतलेला आहे. थोडस पाणी. हे रेग्युलर पाणीचं ना? हो रेग्युलर पाणी ओके. फिल्टरचं. फिल्टर. आता थोडस मळून घ्यायचंय बरोबर. फक्त आणि फोडणी. फोडणीमध्ये काय काय असतं दादा हे? फोडणीमध्ये हळद, हिंग, ओके मोहरी, ओके. मिरची. हे फोडणी करून ठेवली. हा. ओके. त्यामुळे फोडणी टाकलेली याच्यामध्ये. फोडणीचा एक जबरदस्त असा छान असा सुगंध येतो याचा. तर मित्रांनो समोर बघू शकता आता हे दडपे पोहे आपल्या समोर तयार होतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दडपे पोहे केले जातात. तर सांगलीमध्ये अशा पद्धतीनं केले जातात. तुम्ही कुठून बघताय सांगा आणि त्याप्रमाणे तुमच्या भागात कसे केले जातात दडपे पोहे ते देखील आम्हाला कळवायला विसरू नका. तर आपल्या समोर आता ही दडपे पोहेची प्लेट लावलेली आहे. ओके. घरगुती मसाला आहे. घरगुती मसाला. थोडीशी शेव. प्लेट वरती पेपर कसला बटर पेपर आहे ना? हा बटर पेपर. प्लास्टिक नाही. नाही प्लास्टिक नाही. समोर मित्रांनो बघू शकता हे दडपे पोहे आपल्या समोर तयार आहेत. आणि या प्लेटचा रेट कसा आहे दादा? 30 रुपये. 30 रुपये प्लेट आहे. हो. ओके. आणि ह्याचं टायमिंग कसं आहे दडपे पोहे मिळण्याचं? सकाळी 9 ते संध्याकाळी 8 सव्वा 8 पर्यंत. म्हणजे दिवसभर दडपे पोहे मिळू शकतात. दिवसभर. मित्रांनो सांगलीमध्ये जर दडपे पोहे लवर्स कोण असतील तर इथं या आणि हा भन्नाट असा पदार्थ महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे दडपे पोहे टेस्ट करायला विसरू नका. आणि दडपे पोहे आपल्या समोर तयार आहेत. प्लेटचा रेट आहे 30 रुपये. ओके. आता आपण हा बोला. भाजणी थालीपीठ बघूया. ओके ओके. काका दाखवतील आता थोडं. तर काका नमस्कार. नमस्कार. दडपे पोहे आता आम्हाला दाखवले दादांनी आणि आज तुम्ही खरंच आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार आहेत खरं तर. आणि आज आपल्याला काय करून दाखवणार आहे तुम्ही आता आम्हाला? मला भाजणी थालीपीठ. भाजणीचं थालीपीठ. ओके. तर आता किती वर्ष झालं आपल्याकडे दडपे पोहे मिळतात जरा ते पण सांगा आम्हाला. दडपे पोहे जवळजवळ आमच्याकडे आता 44 वर्ष झाली. 44 वर्ष कंटिन्यू मिळतात. हो कंटिन्यू. ओके. आणि आता थालीपीठ कधीपासून बनवतो आपण? थालीपीठ पण तेव्हापासून म्हणजे अगदी जुनी हे आपले रेसिपी. पारंपरिक पदार्थ आहे. पारंपरिक आणि पदार्थ. पारंपरिक पदार्थात हल्ली कमी होत चालले. अगदी बरोबर. जंक फूड मुळे हा. हे पारंपरिक पदार्थ कमी होत चालले. नवीन मुलांनी त्याचा आस्वाद घ्यावा
आस्वाद आणि घ्यावा या आणि शिवाय पोषक पण आहेत. आणि या पदार्थापासून मेन म्हणजे अपायक वायू शरीराला नाही. अगदी बरोबर. चांगलेच पदार्थ आणि सात्विक आहेत. दिलं मिळालं तर पोषणच मिळेल. हो पोषणीमध्येच आम्ही सगळं मिरची मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. ओके. त्यामुळे मी काय किंवा माझ्या मुलानं नातीनं किंवा सुनेनं किंवा मिसेसनं कुणीही थालपीठ केलं तरी कधीही चवीमध्ये तुम्हाला बदल दिसणार नाही. अगदी अजिबात. सेम होणार मिळणार आहे. होणार नाही. बरं. एकसारखंच होणार. इथं बघू शकताय आता तिसरी पिढी पण आहे येतो शेजारी. आणि बरंच इंटरेस्टनं काम करते आणि बघायला लागले मगाचपासून कशी रेसिपी केली जाते. आजोबा कसे करतात. ओके. आता हे पिठामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातली. एवढं करू. बाकी ओके. काही नाही घालायला. बाकी काहीच नाही घालायचं. याच्यामध्ये ingredients आहेच. ओके. पाणी थोडस पाणी. हे पीठ आपण देतोय बाहेर. बाहेर देतो की. ओके. कसं किलो असेल? हे जवळ 350 रुपये. 350. मग जर कोणाला पीठ हवं असेल हो, हो. तर तुम्ही 100% फोन नंबर देतोय मी शेवटी, हो, तिथं हो. मागवून घ्या तुम्ही. फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे. मित्रांनो मारुती रोडलाच हे हॉटेल असल्यामुळे कोथिंबीरीला काही तोटा नाही आहे. फ्रेश बाजारपेठ जवळ आहे. बाजारपेठच जवळ असल्यामुळे शिवाजी मंडईला फ्रेश कोथिंबीर आणि हो. सगळे मसाले मिळतातच. तर आपल्या समोर आता हे छानपैकी पीठ आहे जे ते मळून घेतलं जाते. तर काका किती प्रकारचे पीठ आहेत म्हणून सांगितलं तुम्ही मगाशी? हे एक 5-6 प्रकारची पीठ आहे. 5 ते 6 प्रकारची पीठ आहेत. ते वा. कडधान्य सर्व ओके. आणि नंतर हरभरा डाळ, हा. उडीद डाळ, ओके. तूर डाळ, ओके. गहू, हम्म. बाजरी, ओके. ज्वारी हे सगळे घटक आहेत. ओके 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 ओके. मित्रांनो खरंच हा पदार्थ पौष्टिकच म्हणावा लागेल, कारण सगळ्या प्रकारचे पौष्टिक पदार्थ यामध्ये आलेले आहेत. हे एक तुम्ही खाल्लं की आणि खावंसं वाटते एवढी टेस्ट त्याची खूप चांगली. टेस्टी आहे. बरोबर. ते लहान मुलं देखील आवडीने खातात. आवडी तर छान असं पहिल्यांदा मळून घ्यायला लागेल पीठ. मग आणि हे कसं आहे आम्ही तळून जातो म्हणजे कसं आहे पटकीने होतंय. ओके. तुम्ही 10 मागितली तरी पटकीने होतात पण भाजून भाजायचे आणि तव्यावर त्याला वेळ लागतो वेळ. आणि हे त्याच्यापेक्षा खमंग जास्त होत. अच्छा अच्छा. फ्राय केल्यामुळे. हा. भाजणी थालीपीठ म्हणजे पहिल्यांदाच असं फ्राय केलेलं ऐकतोय मी. आता हे प्रेस ठीक आहे. करून याचा आकार दिला. एकसारखं होतं. सोडून द्या. कढईमध्ये छानपैकी आता हे फ्राय करून घेतलं जाईल. मित्रांनो फ्रेश अशा तेलामध्ये इथं पदार्थ केले जातात, समोर बघू शकता तुम्ही. तर थालीपीठ बघा केलं जाईल. दीदी पण मदत करते म्हणजे कामामध्ये. मदत करते तिला बरंच आवड पण आहे. आवड पण आहे. ओके. मित्रांनो बघू शकता समोर हे थालीपीठ जे आहे ते फ्राय केलं जाते आणि दुसरं देखील आता थालीपीठ सोडलं जाईल. प्लेटला किती? प्लेटमध्ये 2 थालीपीठ येतात. 2 थालीपीठ असतात. 2 थालीपीठ. ओके. आणि रेट? पोट भरते बरं. आणि रेट कसं असतो? हे 80 रुपये प्लेट. 80 रुपये. याच्यावर दही आणि खरडा ओके. दोन्ही छानपैकी फ्राय होते आणि कोथिंबीर तुम्ही बघू शकता छान अशी फ्राय व्हायला लागली. तर सिंगल पाहिजे असेल तर तसं मिळतं? सिंगल देऊ शकतो. ओके. त्याचा रेट कसा असतो? 40 रुपये. 40. सिंगल घेतलं तर डबल माणूस घेतो 100% माझी गॅरंटी. होय ना. चवच तशी आहे. हो. ओके. तुझं नाव काय? इनाद. बर. तर मित्रांनो आता छानपैकी आता सुगंध यायला लागलाय. फ्राय झालेले आहेत आता थालीपीठ. तर आपल्या समोर भाजणीची थालीपीठ बघतोय आपण मित्रांनो. पारंपरिक पदार्थ सांगलीतले दाखवायचा प्रयत्न करतोय मित्रांनो. त्यापैकी ही भाजणीची थालीपीठ आणि दडपे पोहे कसे केले जातात बघितलं आपण. काही मोजकीच हॉटेल आता सांगलीमध्ये शिल्लक आहेत की हे असे ऑथेंटिक पारंपरिक पदार्थ जे सर्व करतात लोकांना. पदार्थ जर काही खायचे असतील ऑथेंटिक तर या हॉटेलला या. गेले 44 वर्ष हे हॉटेल आहे इथं. बरोबर ना दादा? मित्रांनो छानपैकी असं हे आता थालीपीठ तयार आहे आपल्या समोर आणि एका वेगळ्या प्लेट मध्ये काढलं जाईल. तर पारंपरिक पदार्थ सांगलीमध्ये कुठे कुठे मिळतात ते आता आपण दाखवतोय. ह्या हॉटेलला बरेच पारंपरिक पदार्थ मिळतात जसे की आता हे भाजणीचं थालीपीठ बघितलं आपण आणि दडपे पोहे बघितले. आता फ्राय झाले व्यवस्थित, आता दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घेतलं जाईल.
एकदम खरपूस असं तुम्ही जो समोर बघू शकता मित्रांनो, खरपूस असं भाजून घेतलेलं आहे थालीपीठ. अगदीच खुसखुशीत होत असेल ना काका? होय हो. समोर काय कसले मोदक दिसत? हे उकडीचे मोदक आहे. उकडीचे मोदक आहेत. ओके. हा उकडीचे. आणि ह्याला तांदळाची उकड आहे. हा तांदळाची. आतमध्ये फिलिंग काय आहे त्यामध्ये? आतमध्ये फिलिंग नारळ सारण हम्म. आणि त्याच्यामध्ये गुलकंद गुलकंद. थोडा. हा ओके. असं मिक्स असतं सारण. ओके. हे उकडीचे मोदक दिवसभर मिळतात? दिवसभर मिळतात. ओके. दिवसभर मिळतात आणि 12 महिने मिळतात. पार्टीसाठी जर कोणाला लागणार असेल किंवा हो, कार्यक्रमाला आधी तर ऑर्डर आली येतात ऑर्डर आमच्याकडे. ओके. आधी सांगतात त्याला आम्ही देतो. तुमचा फोन नंबर जरा सांगा की माझा तुम्हाला फोन फोन नंबर करून आहे येतात. 97 63 ओके. 33 60 63. ओके. या नंबरवरती फोन या केला तर नंबरवर फोन केव्हाही करा, तुम्हाला मिळू शकतो. मित्रांनो हे भाजणीची थालीपीठ तयार आहेत आणि प्लेटला लावली जातील. वा. तर मित्रांनो छान असे हे 2 थालीपीठ लावलेले आहेत. त्याच्यासोबत दही दिलं जातं आणि खरडा दिला जातो. ओके. तर दादा सिंगल पण मिळतं. सिंगल पण मिळत. या प्लेटचा रेट कसा आहे? 80 रुपये प्लेट आहे. ओके. एका प्लेट मध्ये 2 असतात. हा. सिंगल हवा असेल तर 40 रुपये. सिंगल देखील मिळते. तर मित्रांनो आता थालीपीठची आपण रेसिपी बघितलीच. त्या प्लेटला थालीपीठच्या प्लेटला 2 थालीपीठ, खरडा, दही दिला जातो आणि दुसरी एक रेसिपी आपण बघितली ती म्हणजे दडपे पोहे. तर ह्या दडपे पोह्यांचा रेट आहे मित्रांनो 30 रुपये. 30 रुपये आणि ह्या फुल प्लेटचा रेट आहे 80 रुपये. 80 रुपये. तर हे दोन्ही पदार्थ आता आपण टेस्ट करून बघूयात. गुड इव्हिनिंग नाश्ता सेंटरवरती आलोय आणि समोर तुम्ही मित्रांनो मेनू कार्ड बघू शकता. तर हे अगदीच 40च्या वरती पदार्थ आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळे पदार्थ आणि त्याचा रेट बघू शकता. इथं जे मध्ये आहेत ते उपवासाचे पदार्थ आहेत. काकांनी अगदी छान पद्धतीनं, दादांनी अगदी छान पद्धतीनं हे दडपे पोहे करून दाखवले. सांगलीमध्ये फक्त या हॉटेलला दिवसभर दडपे पोहे मिळतात. तसंच इकडे आपल्याला थालीपीठची प्लेट आहे. तर 2 थालीपीठ, दही आणि खरडा दिलेला आहे. तर रेट आहे 80 रुपये आणि या प्लेटचा रेट आहे 40 रुपये. टेस्ट करून बघूयात आपण. तर आता सगळ्यात महत्वाच्या सेगमेंटमध्ये म्हणजे आता फूड टेस्ट करणार आहोत आपण. तर दादा या पोह्यांचं तुम्ही वैशिष्ट्य काय सांगाल? आता हे तुम्ही आम्हाला हे जे दडपे पोहे आहेत ते खूप छान अशी रेसिपी तुम्ही करून दाखवलीत. तर वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही याचं? जंक फूड पेक्षा खायला चांगले आहेत पोहे. बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाचा सेगमेंट, सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, जे काही जंक फूड खातो आपण पदार्थ आहेत त्यापेक्षा हा. नेहमीच पौष्टिक आहे हे पदार्थ. कारण कांदा असू दे किंवा पोहे असू देत, त्यामध्ये वापरलेले जे काही जिन्नस आहेत ते सगळे फ्रेश आणि आपल्या आरोग्याला पोषक असे असतात. बरोबर आहे दादा? आता टेस्ट करून बघूयात आपण. तर दडपे पोह्यांमध्ये मित्रांनो फ्रेश अशी कोथिंबीर भरपूर प्रमाणात वापरले. आपले नायलॉनचे पोहे आपण म्हणतो किंवा पातळ पोहे म्हणतो तसे ते पातळ पोहे देखील आहेत आणि खोबऱ्याचा किस जो आहे तो देखील आहे. आपण एक घास घेऊन बघूयात आता. एक नैसर्गिक असा थोडासा गोडवा आलेला आहे त्याचा. त्यामध्ये आपण साखर काय ऍड केलेली नाहीये, पण खोबऱ्याचे जो किस आहे तो फ्रेश असल्यामुळं त्याला एक गोडवा आहे. शिवाय फोडणी जी दिली होती त्यामुळे एक चटपटीत असा चटणीचा फ्लेवर आणि फ्रेश कोथिंबीर ऍड केल्यामुळं एक कोथिंबीरीचा फ्रेशनेस पण आहे यामध्ये. तर मित्रांनो खरंच जबरदस्त असे दडपे पोहे आहेत. शेंगदाणे आहेत ते खारी शेंगदाणे आहेत यावरून घातलेले आपले रेग्युलर रेग्युलर फक्त सोडून घातले. सोडून घाल. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दडपे पोहे केले जातात. तुम्ही कुठल्या भागात आहात त्या पद्धतीने ते वेगवेगळे केले जातात. कोकणात काही वेगळी पद्धत असू शकते, पण सांगलीमध्ये गेले 44 वर्ष दादा त्या पद्धतीनं पोहे बनवतात आणि खूपच फेमस आहे तिथं. आणि सांगलीमध्ये जर कोणी दडपे पोहे लवर्स असेल तर अवश्य भेट द्या इथं. तुम्ही लिंबू जेव्हा पिळा तेव्हा अखंड लिंबू पिळा एकायला. मला थोडं वाटलं होतं की थोडासा जास्त होईल तो, नाही. पण कुठेही ओव्हर झालेलं नाहीये. मला थोडं वाटलं होतं की आंबट होईल असं पण अतिशय जबरदस्त खमंग असे हे दडपे पोहे झाले मित्रांनो. आणि या ना त्या कारणानं आपण मारुती रोडला येतच असता, गणपतीला देखील येतात. तर मारुती रोडला आपले फुलवाल्यांच्या बोळामध्येच अभिनंदन भोजनालय ना, अभिनंदन. अभिनंदन भोजनालयाच्या समोरच हे हॉटेल आहे. तर इथे या आणि हे दडपे पोहे, खमंग असे दडपे पोहे अवश्य टेस्ट करा. आतापर्यंत मित्रांनो आपण थालीपीठ बरीच बघितलेत. आपल्या चॅनलवरती तुम्ही माझ्यासोबत गेले 4-5 वर्ष आहात. थालीपीठ बघितलीत, पण अशा पद्धतीनं
फ्राय केलेलं, डीप फ्राय केलेलं थालीपीठ आपण कुठं बघितलेलं नव्हतं. पण आज आपण आपल्या समोर हे भाजणीचं फ्राय केलेलं थालीपीठ बघतोय. त्या प्लेटचा मित्रांनो रेट आहे 80 रुपये. त्यामध्ये 2 थालीपीठ असतात, दही असतं, खरडा देखील असतो. आणि जर सिंगल जर पाहिजे असेल तर आपल्याला रेट मिळतो 40 रुपये. तर 40 रुपयाला देखील मिळतं थालीपीठ. टेस्ट करून बघूयात आपण. हे थालीपीठ समोर बघू शकता मित्रांनो, अतिशय क्रंची झालेलं आहे. थोडस मोडून बघूयात आपण. खरंच क्रंची झालेलं आहे. आणि इथल्या पदार्थांचा एक वैशिष्ट्य मला जाणवलं तर सगळ्या पदार्थांमध्ये कोथिंबीर जी आहे ती भरभरून वापरली आहे. अगदी फ्रेश अशी कोथिंबीर. तिथनं अगदी चालत गेल्यानंतरच शिवाजी मंडई आहे आणि तिथं आम्हाला 24 तास, जवळजवळ 24 तास अवेलेबल होतात सगळ्या भाज्या. आणि फ्रेश अशा भाज्या अवेलेबल होतात. शनिवारी तर शेतकरीच आणून देतात ना, का शेतकरी रोजच असतात? शेतकरी असतात रोजच्या रोज असतात. रोजच्या रोज. ओके, मित्रांनो हे खमंगाचं थालीपीठ आता आपण टेस्ट करून बघूयात, नुसतं टेस्ट करूयात. वा, खरंच मित्रांनो जबरदस्त आहे टेस्ट. त्यामध्ये वरून कुठल्याही प्रकारची मिरची वगैरे काकांनी ऍड केलेली नव्हती. तरी एक तिखट आणि खमंग असा मसाला जो आहे त्याचे हे सगळे त्यामध्ये जाणवतात. आणि याच्यावरती तीळ तीळ वगैरे पण आहे, हो ते त्यामुळे ते अजून एक फ्लेवर जो असतो थालीपीठाला तो त्याला जबरदस्त असा येतो. थोडस आता दही मध्ये डीप करूयात आपण. दह्यामध्ये डीप करून बघूयात. वा, दही गोडसर आहे थोडं. ओके कॉम्बिनेशन तिखट आणि ते जसं गोड असं. ओके, हे थालीपीठ तिखट आणि ते दही गोडसर थोडस कॉम्बिनेशन छान आहे. तर पुन्हा एकदा मित्रांनो एक घास घेऊयात आपण दह्यासोबत. दह्यामध्ये डीप केलंय आपण आता हे थोडस समोर बघू शकता. आणि एक घास आपण आता घेऊयात. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. जर तुम्ही या बाजूला कधी आलात तर नक्की इथं थालीपीठ टेस्ट करा. आणि आता थोडस खरड्यासोबत आपण टेस्ट करून बघूयात. तर खरडा देखील आहे थोडा. त्यात पण लसूण वगैरे काही नाही आहे. खरड्यामध्ये पण लसूण नाही आहे. ओके, तर जसं म्हणालो मित्रांनो तसे युनिक पदार्थ सगळे मिळतात हॉटेलला. वा, खरड्याला दादा एक वेगळा असा सुगंध येतो, फ्लेवर आहे काहीतरी वेगळाच खाल्यानंतर. आणि लसूण नसला तरी म्हणजे लसूण नाही असं वाटत नाही. अगदी जबरदस्त चव खरड्याला पण आहे. वा, आता आपण इथे 2 महत्वाचे पदार्थ दडपे पोहे आणि भाजणीचं थालीपीठ ट्राय केलं. दोन्ही पदार्थ अतिशय जबरदस्त झालेत मित्रांनो. पदार्थ आहेत 40, त्यामध्ये उपवासाचे निम्मे पदार्थ आहेत. असंच एका दिवशी आपण इथले उपवासाचे पदार्थ कसे केले जातात ते बघूयात. दादा सांगू दे त्या दिवशी आपण येऊ आणि ते पदार्थ देखील करू. त्यापासून अजून एक ही रेसिपी इथं केली जाते ती म्हणजे सोलकढी. थालीपीठ दडपे पोह्यांबरोबर ही सोलकढी देखील मिळते. तर टेस्ट करून बघूयात आपण. दोन एका घोटामध्येच कळतं की ही फ्रेश आहे सोलकढी. कुठलीही कमर्शियल विकत घेतलेली नाही आहे, तुम्ही घरीच केलेली आहे हे सांगायची गरज नाही आहे. ते का टेस्ट केल्यानंतर कळतं की ही घरगुती टेस्ट असणारी ही सोलकढी आहे. तर फ्रेश अशी सोलकढी जर मित्रांनो पाहिजे असेल तर सांगलीतली मी सांगू शकतो की सांगलीतली सगळ्यात बेस्ट सोलकढी आहे आतापर्यंत मी पिलेली. तर या येताना सोलकढी अवश्य टेस्ट करा. दुसऱ्यांदा दडपे पोहे टेस्ट करा. आणि थालीपीठ तर चांगलं आहे. तर नक्कीच दडपे पोहे ज्यांना आवडतात, ज्यांनी कधी टेस्ट केले नसेल त्यांनी या बाजूला या आणि दडपे पोहे टेस्ट करा. आणि हे छान असं सोलकढी देखील टेस्ट करा. ही उपवासाला पण चालते. उपवासाला पण चालते. तर यामध्ये आपण काय काय वापरलं, या सोलकढीमध्ये काय काय घातलं जातं? सोलकढीमध्ये नारळाचं दूध, नारळाचं दूध आहे, जिरं, जिरं, मिरची, आगळ, आगळ, कोकमचा आगळ घातलेला आहे. कोकमचं आगळ. बरोबर. तर मित्रांनो अगदीच फ्रेश असा फील आहे. तर अवश्य या आणि टेस्ट करा सगळे पदार्थ इथले. तर उपवासाचे बटाटे वडे इथं केले जातात, तर ते देखील आपण प्रयत्न करू दाखवायचा. तर या व्हिडिओला जर तुम्ही जास्तीत जास्त लाईक केलं, जास्तीत जास्त कॉमेंट आले तर आम्ही उपवासाचे पदार्थ देखील दाखवू. तर दादा लाईकचं टार्गेट किती ठेवूया आपण? किती लाईक आल्यानंतर आपण उपवासाचे पदार्थ दाखवूयात सांगा जरा. तुमची अपेक्षा काय आहे, म्हणजे कितपत लाईक येऊ देत, किती लाईक येऊ देत?
2-3 लाख तरी येऊ 2-3 लाख येऊ देत. स्वप्न बघायचं तर मोठं बघायचं आहे. 2-3 लाख लाईक आले पाहिजेत तर दादा म्हणतात की दाखवूयात. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. पारंपरिक पदार्थ सांगलीमध्ये कुठे मिळतात ते दाखवायचा मी प्रयत्न करतोय. तर हे माझा प्रयत्न तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना जंक फूड पासून आपल्या मुलांना जर वाचवायचं असेल तर असे ऑथेंटिक पदार्थ आपण घरी करून दिले पाहिजेत. जर बाहेर खायचे असतील तर असे हॉटेल सुद्धा आहेत सांगलीत की जिथं असे ऑथेंटिक पारंपरिक पदार्थ आपल्याला मिळतात. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. चॅनेल शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये सुंदर अशा ह्या रेसिपींसोबत सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम. गुड इव्हनिंग. नाश्ता सेंटरला सर्वांनी अवश्य भेट द्यावी. थँक्यू. हे मारुती रोडला आपटे फुलवाल्यांच्या बोळामध्ये ओके गुड इव्हनिंग नाश्ता सेंटर म्हणून आहे. ओके सकाळी 8:30 ते रात्री 8:30 ही आपली वेळ आहे. मंगळवारी पूर्ण सुट्टी आहे. मंगळवारी सुट्टी असते. पूर्ण सुट्टी आहे.